आज या ठिकाणी आपण बऱ्याच दिवसांनी कोरोनाच्या काळामध्ये संपर्काचं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून या ठिकाणी आपण जमलो आहोत। याचं कारण असं आहे की बऱ्याच दिवस झालं आम्ही पाहतोय की कृषी उत्पन्न बाजार समितीवर खोटे नाटे आरोप काही व्यक्ती करत आहेत आणि एखादी व्यक्ती जर सतत एखादी गोष्ट खोटं बोलायला लागली तर ते काही दिवसांनी खरे वाटते। त्यामुळे त्या गोष्टीचा खुलासा करणं आम्हाला गरजेचं वाटलं म्हणून आज या ठिकाणी आपणा सर्वांसमोर मी ह्या गोष्टीचा खुलासा करत आहे। जसं जसं नगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ येतील तशा तशा राजकीय मनोरुग्णांच्या संख्या पण आता वाढायला लागणार आहे। कारण का आपण बऱ्याच वेळेस बघतो की काही माणसं आर्थिकदृष्ट्या संपल्यानंतर मनोरुग्ण होतात, काही सामाजिकदृष्ट्या होतात, काही शारीरिकदृष्ट्या होतात। पण काही लोकांना राजकारणात आणि लोकात कुठलंही स्थान नसताना फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वस्तात काही प्रसिद्धी मिळते का ह्या उद्देशानं चांगल्या संस्थेंवर खोटे नाटे आरोप करायचे आणि चांगल्या संस्था बदनाम करायचा असा उद्योग या ठिकाणी काही व्यक्तींनी चालू केलेला आहे। म्हणून त्यांना मी राजकीय मनोरुग्ण ही एक नवीन संकल्पना त्यांना मांडत आहे। तर ज्या आरोप केले त्या आरोपांबाबतचं मी त्यांचं पहिल्यांदा सांगतो की त्याने काय आरोप केले आणि त्याच्यावरचा मी खुलासा या ठिकाणी करत आहे। त्यांनी पहिल्यांदा आरोप असा केला की बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे गाळे वाटप होत आहे ते बेकायदेशीर आहे, ते मॅनेज करून केलं जातं, दबाव टाकून केलं जातं आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी चाललेला आहे असं त्यांनी पत्र दिलं। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की बार्शी उच्च उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांना गाळे बेकायदेशीररित्या वाटप करून केलेले भाडे करार कलम 52(ब) खाली किंवा इतर कलमांना रद्द करण्याबाबतचं पुनर्निरीक्षण अभिप्राय देऊन कारवाई करण्याबाबत। याच्यामध्ये मिरगन यांनी जी गाळे वाटपाच्या संदर्भातले जे आरोप केलते त्याच्यावर आपले AR कटके साहेब सहाय्यक निबंधक यांनी चौकशी केली आणि त्या चौकशी अहवालानुसार त्यांनी कळवलं की बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी केलेला लेखी खुलासा व महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्रय विकास अधिनियम 1963 मधील तरतुदीचा विचार करता बाजार समितीने माननीय पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या परवानगीने पत्रान्वये गाळे वाटप केल्याचे दिसून येते। म्हणजे ह्या अभिप्रायात हा माननीय सहाय्यक निबंधक कटके साहेबांचा अहवाल आहे ह्याच्यावर पाठवलेला आणि त्यांनी स्पष्ट क्लिअर सांगितलंय की पणन संचालकाचे जे आदेश आलेले आहेत, जे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणेच ह्या गाळे वाटपाचं पूर्ण वाटप झालेलं आहे आणि ते पूर्णतः कायदेशीर आहे याबाबतचा अहवाल त्यांनी दिलेला आहे। हे सगळं असताना सुद्धा परत ह्या ग्रहस्थांनी परत अजून तशीच एक तक्रार दिली की केलेला अहवाल हा चुकीचा आहे आणि तुम्ही त्यांनी ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने अहवाल तयार करावा। म्हणजे एक प्रकारचा स्वतःच्या दर्जाहीन मंत्रीचा वापर करून अधिकाऱ्यांवर प्रेशर टाकून न्याय कसा द्यावा ही जर भूमिका एखादा तक्रारदार मांडत असेल तर त्या पाठीमागची त्याची खोटी भूमिका ही या ठिकाणी दिसून येते। खरं तर ही पत्रकार परिषद घेण्याचं कारणच असं होतं की आम्हाला बाकीचं कुठली गोष्ट मला सांगण्याची गरज नाही की हे खोटं बोलतायत। कारण का तुम्ही आज जरी मार्केट कमिटीच्या परिसरात फिरलात तरी आमचं विकास कामच तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल की आम्ही करत असलेलं काम आणि विरोधक करत असलेले आरोप याच्यामध्ये किती तथ्यहीन आरोप ते करत आहेत आणि किती खोटं बोलत आहेत। तसं बघितलं तर ज्यावेळेस मार्केट कमिटी सत्ता राजभवनच्या नेतृत्वाखाली आपण आणली त्यावेळेस ह्या मार्केट कमिटी एक शून्य होतं। ही शून्यातून राजभवननी सुरुवात केली ह्या मार्केट कमिटीची आणि आज 2 वर्ष झालं आपण या ठिकाणी विविध विकास कामाचे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण दिसतंय। एक तर ही मार्केट कमिटीच पूर्ण बेकायदेशीर होती। ह्याची लेआउट मंजूर करण्यापासून मग लातूरवरचा जागा असेल, मार्केट कमिटी इथली बार्शी शहरातली असेल किंवा वैरागची असेल, ह्यांचे कुठलेही लेआउट मंजूर नसताना त्यावेळेस आपण आल्या आल्या पहिल्यांदा हे सगळे लेआउट मंजूर करून ही मार्केट कमिट्या सगळ्या अधिकृत करून घेतल्या
म्हणजे ज्या जागाच बेकायदेशीर होत्या आत्तापर्यंतच्या काळातल्या, त्या आम्ही आल्या सत्ता आल्यापासून त्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त द्यायचं काम केलं आणि त्या पद्धतीनं आपण ह्या पद्धतीने हे कामकाज करत गेलो. मला ह्या लोकांना एवढं सांगायचं आहे की आपण ही काही काळ या ठिकाणी प्रशासक म्हणून काम केलेलं आहे. आपल्यालाही मार्केट कमिटीचे सगळे कायदे, मार्केट कमिटीची रचना, मार्केट कमिटी कोणत्या पद्धतीनं चालते, मार्केट कमिटीचे कायदे काय आहेत हे आपल्याला सर्व ज्ञात असणं गरजेचं आहे. पण अर्धवट ज्ञानाच्या आधारे जर आपण काही खोटे आरोप करत असताल आणि एखादी चांगली संस्था जर बदनाम करत असताल तर 100% आम्हाला पण याबाबत यापुढं त्याच पद्धतीनं तुम्हाला उत्तर देणं भाग आहे. पण काही जणांचं कसं आहे की त्यांना जर आपण उत्तर देत बसलो तर त्यांचं नसलेलं महत्त्व वाढतं, म्हणून आम्ही इतके दिवस ह्या गोष्टी टाळत होतो. पण केलेले आरोप आणि त्याचा खुलासा, माझी पत्रकारांना एक विनंती आहे ह्या निमित्तानं की जसं जसं नगरपालिका येईल तसे तसे आता आरोप होणार आहे. मग आमच्याकडनंही होऊ शकतात किंवा अजून कुणाकडनंही होऊ शकतात. पण आता पत्रकारांनी नुसतं लेखी कारकुनीचं पत्रकार न होता त्यातलं सत्यता पडताळून, एखाद्याने जर आरोप केले तर अगोदर तुम्ही त्यातली सत्यता पडताळून मग बातमी लावा, पुरावे घ्या, पुरावे दाखवून घ्या. पण विनाकारण कुणीतरी आरोप केले म्हणून छापायचं काय होतं, त्याच्यामुळं ह्या येणाऱ्या वर्षाच्या काळात एकतर निवडणुकीचा काळ आहे, तुमच्या हातात आहे, एखाद्याला खाली बी बसवायचं आणि एखाद्याला वर बी आणायचं. पण ह्या गोष्टी तुम्ही लोकशाहीचा जर चौथा स्तंभ असताल तर आपण काळजीपूर्वक ह्या गोष्टी इथून पुढं ह्या कराव्यात की आपण अगोदर त्यांच्याकडनं पुरावे घ्या, दाखवायला लावा, सत्यता पडताळा. मी प्रेस नोट दिली म्हणून पण छापू नका, माझ्याकडे जर ते पुरावे असतील तर ते तुम्ही छापा. अशा पद्धतीनं सुद्धा आपण ह्या बाबतीत पुढील वर्षाच्या काळात सहकार्य करावं असं माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती. आत्ताचा दुसरा विषय असा आहे की तो तांदूळ गव्हाच्या बाबतीतला बराचसा काही आत्ता सध्या चालू आहे आणि सतत सारखं बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचं या बाबतीत नाव घेतलं जातं. मला एक लक्षात येत नाही की बाजारपेठेत कृषी उत्पन्न बाजार समितीचा अर्थच काय की शेतकऱ्यांच्या धान्याची बाजारपेठ. आता तांदूळ आणि गहू हा धान्याचाच प्रकार आहे असं मला वाटतं. आता जे आरोप करतायत त्यांना जर सोयाबीन आणि तुरीमधला जर फरक कळत नसेल, म्हणजे त्यावेळेस प्रशासक असताना त्यांनी हातात काहीतरी नाही तांदूळ नाही, त्यांनी एकदा ते तूर झालं की ती सांगतो. म्हणजे ज्यांना सोयाबीन आणि तूर प्रशासक असण्याच्या काळात त्यांनी लिलाव पुकारताना स्वतः हातात तूर घेतली होती आणि सोयाबीनचे लिलाव म्हणून पुकारले होते, असे व्यक्ती इथं प्रशासक म्हणून काम करत होते. त्यांना साळी आणि तांदूळामधला फरक कळेल असं मला काही वाटत नाही. कारण का स्वतः त्याला शेतकरी असावं लागतं, स्वतः शेतात जाऊन काम करावं लागतं, बघावं लागतं. नुसतं कुठं तरी पडकं कुठलं तरी एखादं गेस्ट हाऊस बांधून शेतात कुणी शेतकरी होत नाही. त्याच्यामुळं माझी विनंती आहे की हा तांदूळ आणि गव्हाच्या बाबतीतलं जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण पण नीट लक्षात फरक घ्या की मुळात ह्या बाजारपेठेत 15 तालुक्यातनं आणि 3-4 जिल्ह्यातून माल येतो. एवढी मोठी बाजारपेठ असताना गहू तांदूळ 150 किलोमीटरच्या परिसरात पिकत नाही, मग तांदूळ आणि गहू कुठनं येतो हा विचारलेला एक प्रश्न होता. आणि हा रेशनचा तांदूळ आहे का शासकीय तांदूळ आहे या बाबतीचेही प्रश्न उपस्थित केले गेले होते. माझा या बाबतीतला तुम्हाला एक म्हणणं आहे की ज्यावेळेस आरोप करणारे प्रशासक होते त्यांच्या काळात इथंच असेल ना. स्टॉप होत आहे मध्ये
जे प्रशासक होते त्यांच्या काळात म्हणजे 16 ते 17 ह्या वर्षात गव्हाची त्यांच्या काळात बरं का गव्हाची 44,581 पोत्याची आवक झाली 16 ते 17 त्यांच्या प्रशासकाच्या काळात 44,581 आणि साळी ही 17,572 पोत्याची आवक झाली. मग आता मला हा प्रश्न आहे की नेमकं त्याच वेळेस 150 किलोमीटरमध्ये हा पिकलं का? म्हणजे ह्यांच्या प्रशासकाच्या काळात हे जे गहू तांदूळ आले बाजारात हे ते 150 किलोमीटरच्या परिसरात पिकले का ह्यांचा कुठल्या गोडाऊनशी संबंध होता का ह्यांचं कुठलं स्वतःचा व्यवसाय होता की त्यावेळेस ह्या काळात ह्या ठिकाणी ही आवक आली? मग स्वतःच्या प्रशासकीय काळात जर गव्हा तांदळाची आवक येत असेल तर साहजिक आहे कृषी उत्पन्न बाजार समिती ही धान्याचंच बाजारपेठ असल्यामुळे ही माल येत असतो हे ज्ञात असताना आणि याबाबत पनवेल पोलीस स्टेशननी एक प्रेस नोट जारी केली. मान्य रायगडचे जिल्हाधिकारी यांनी याबाबत खुलासा केला की हा सगळा माल कर्नाटक राज्यातून आलेला आहे. तिथल्या 5-6 तालुक्यातून हा सगळा माल आलेला आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही रेशन दुकानचा किंवा कुठल्याही शासकीय धान्य गोडाऊनचा याचा कुठलाही संबंध नाही आणि यामध्ये बार्शीच्या बनावट पावत्या दाखवल्या गेलत्या आणि तो तपासात निष्पन्न झाला. त्याच्यामुळे महाराष्ट्रात बार्शी कृषी उत्पन्न सोडाच पण महाराष्ट्रात सुद्धा ह्या तांदळाचा कुठलाही संबंध या ठिकाणी नाही हे सगळं माहीत असताना सुद्धा पण वारंवार परत बार्शी कृषी उत्पन्न समितीचं नाव घ्यायचं म्हणजे साफ समजून तुमचं जमीन धोपाटण्यासारखा हा प्रकार आहे. त्यामुळं असले घाणेरड राजकारण या ठिकाणी त्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. यावर जर एखाद्याला जर रेशन दुकानाच्या बाबतीत किंवा शासकीय घोटाळ्याच्या बाबतीत धान्याच्या बाबतीत जर करायचंच असलं असतं तर तुम्हाला आठवत असेल पूर्वी LB शेख यांनी याबाबत पूर्वी रेशन दुकानाच्या बाबतीतल्या घोटाळ्याचा फार मोठा माहितीचा स्तोत्र काढून उठाव करून माननीय हाय उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली ती आणि त्याच्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या रेशन दुकानच्या तपासणी होऊन बोगस कार्ड कनेक्शन जे होते सगळे ते कमी होऊन तिथून खरी सुरुवात ह्या रेशन दुकानदारांच्या तपासण्याची झाली. त्याच्यामुळे LB शेख सारखं त्यांनी कार्य करावं. नुसतं आरोप करून किंवा काहीतरी खोटं बोलून ह्या गोष्टी साध्य होत नाहीत. आणि माझं त्यांना आव्हान आहे की आपल्याला जर याबाबत रेशन दुकानाच्या तांदळाच्या आणि गव्हाच्या बाबतीतला जर गोरगरिबाच्या धान्याचा जर कळवळा असेल तर आज व्यापारी असोसिएशनने बी त्यावेळेस 1 दिवसाचा बंद करून निवेदन दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की येणारा माल हा आम्हाला कळत नाही की हा काळा बाजारातला आहे शेतकऱ्याचा आहे का अजून कुठला येतो आहे. ते शेतकरी माल समजून खरेदी करतात विक्री करतात त्याप्रमाणे मार्केटमध्ये त्याचा सेस भरला जातो. आणि त्यांच्या निवेदनामध्ये असं होतं की इथं एक माणूस नेमा की त्यांनी सांगावं की बाबा हा सरकारी आहे हा शेतकरी आहे. तर माझी म्हणजे मी आमदार साहेबांना सुद्धा आज विनंती करणार आहे की आपण शासन दरबारी याबाबत पाठपुरावा करावा. आणि आता आपला दर्जा बी गेलेला आहे त्यांचा ते मोकळे आहेत त्याच्यामुळं त्यांना आम्ही गेटवर सन्मानाने एक खोली बांधून देऊ तिथं त्यांची शासनामार्फत आपण नियुक्ती करू आणि त्यांनी सांगावं की आलेला तांदूळ गहू तपासावा आणि आम्हाला सांगावं की बाबा हा रेशनचा आहे हा शेतकऱ्याचा आहे. जे काही मानधन असेल शासनाने जे ठरवून दिलं असेल ते त्यांना आम्ही देऊ असं माझं त्यांना पूर्ण आव्हान आहे की आपण स्वतः प्रत्यक्ष गेटवर थांबा. लोकसेवा हे आपलं काम आहे आणि जर आपल्याला भ्रष्टाचारच जर खरा काढायचा असेल तर आपण या ठिकाणी निश्चित या गेटवर मेजर मोरे जे आहेत त्यांची एक रूम आम्ही रिकामी करून देऊ त्यांना व्यवस्थित सोयीसुविधा देऊ दर्जाप्रमाणे देऊ असं काही नाही.
त्याच्यामुळं असं काय कुणी काळजी करण्याचं कारण नाही की आम्ही उत्तर देत नाही, ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही काहीतरी भीतीपोटी का बसतोय. फक्त चुकीच्या लोकांचं महत्त्व वाढतं आणि त्याच्यामुळं काही जणांना कसं आहे, मला डाब्यात घ्या म्हणायची इथं पाळी आली, मला पण घ्या की, मला पण घ्या की, म्हणजे मला कोण विचारा ना, मग काय करायचं, आरोप करायचे. ज्या लोकांना हायकोर्टाने नाकारलं, एक लक्षात घ्या, कुणाला जर लई कायद्याचं ज्ञान असेल आणि त्याला जर वाटत असेल की प्रशासक नेमणं इतकं सोपं आहे, तर माझं त्यांना चॅलेंज आहे की प्रशासक नेमण्यात आमची PhD आहे. त्यांनी आम्हाला प्रशासक कसा नेमला जातो किंवा काय करावं लागतं ही सांगण्याची काय आवश्यकता नाही. भोगावतीवर बी पहिला प्रशासक आम्हीच आणला होता. DCC बँकेवर बी राजाभाऊंनी प्रशासक आणलाच होता. जेवढ्या काही संस्था विरोधकांनी चुकीच्या पद्धतीनं चालवल्या सुद्धा आपण टेकन दिल्यावर त्यांचं जेवढ्या काही संस्था चुकीच्या पद्धतीने चालल्या होत्या त्यातला भ्रष्टाचार बाहेर काढला. अजूनही DCC बँकेची आमची लढाई कुणाची थांबलेली नाही. अजूनही त्या हायकोर्टात आम्ही लढतोय. पण कुठंतरी तक्रारी द्यायच्या आणि नंतर त्याला गाठून कुठंतरी मॅनेज करायचं, हे मागच्या वेळेस आपण सिद्ध करून दाखवलं होतं. रोडच्या ज्यावेळेस तक्रारी दिली त्या नगरपालिकेच्या, आणि ह्याच महाशयांनी परत पत्र देऊन सांगितलं होतं की माझी ह्याबाबत काही तक्रार नाही. ह्यांनी सांगितलं होतं, म्हणजे कुठंतरी ब्लॅकमेलिंगचे प्रकार करण्यासारखे प्रकार. म्हणून मी त्यावेळेस म्हणलं होतं की काही जणांची आर्थिक दिवाळखोरी तर निघाली, पण बौद्धिक दिवाळखोरी सुद्धा आता त्या ठिकाणी त्यांची निघालेली आहे. याच्यावरून नुसता एखाद्याला मंत्रिपदाचा दर्जा मिळाला म्हणून माणूस ज्ञानी होत नाही किंवा हुशार होत नाही किंवा कायदेपंडित होत नाही. आणि ज्या माणसाला प्रशासकाच्या पदावरून हायकोर्टाने हाकललं, जनतेने निवडणुकीत नाकारलं, अशा लोकांनी नैतिकतेच्या गोष्टी करून चांगल्या असलेल्या संस्थेवर आरोप करणं हे माझ्या दृष्टीनं योग्य नाही. माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की मी आरोप करतो म्हणजे कागद दाखवून तुम्हाला पुरावे देऊन ह्याचे खुलासे करतो. नुसतं मी आरोप करायचा, खुलासा करण्याचा पण उद्देश नाही. मी माझं काम पण आम्ही आज जे केलेलं आहे ते सांगणार आहे. याच्यामध्ये 2 संचालक असे आहेत की कुणाल घोलप आणि साहेबराव देशमुख. ह्या व्यक्तींनी आज तक्रारी केल्या किंवा तांदूळ गावाच्या बाबतीत, आणि सपोर्टिंग स्वतः दर्जाहीन मंत्र्यांनी केलं, पत्र दिलं. पण याच्यामध्ये ज्यावेळेस मार्केट कमिटीच्या सर्वसाधारण मिटिंग होतात, यामध्ये सर्व संचालक, आमचा एकही ठराव असा नाही, तुम्ही रेकॉर्ड बघू शकता, आमचा एकही ठराव असा नाही की तो बहुमताने मंजूर झाला आहे. आमचे सगळे ठराव हे सर्वसंमतीने मंजूर झालेले. म्हणजे एकाही संचालकाचा आजपर्यंत कुठल्याही ठरावाला कधीही विरोध झालेला नाही. आणि या उपर मी तुम्हाला सांगतो की सर्व संचालक, म्हणजे आम्ही असू नाहीतर विरोधक असू, म्हणजे आम्ही आणि चेअरमन हे तर भत्ते पण घेत नाही स्वतः, फक्त जी कोण असतील ना आम्ही संचालक, आम्ही चहाच्या मेन देत आहोत तिथं. अगदी विरोधक सुद्धा बरं का, एकाही विरोधकाच्या संचालकांनी आजपर्यंत चहा व्यतिरिक्त इथं कुठलीही अपेक्षा कधी केलेली नाही. सगळ्यांनी सहकार्याने सर्वसंमत ठराव करून सगळ्यांनी सहमती देऊन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या. पण आतमध्ये मिटिंगच्या वेळेस एक भूमिका मांडायची आणि बाहेर जाऊन ह्या 2 संचालकांनी वेगळी भूमिका मांडायची. यावर सुद्धा परत आम्ही विचार केला आणि मी एक परत बघितलं की जे आरोप करतायत त्यांच्या प्रशासक काळातले मी काही गोष्टी बघितल्या. त्यांनी एक असं सांगितलं की माझ्या प्रशासकाच्या काळात मी 17 कोटी रुपये शेत जमा केला. माझ्याकडे पुरावा आहे. 16 ते 17 ह्या दरम्यान मार्केट कमिटीचा शेअर जमा झाला 3,65,00,000 रुपये त्या वर्षातला. त्याच्या वेळेस प्रशासक होते आणि तो सुद्धा त्यामधला 15-16तला एक फरक निघाला 27 लाख रुपयाचा, तो त्यात ॲड झाला म्हणून ते 3,65,00,000 दिसत आहेत, नाहीतर खरा 3 कोटीच झाला. माझी विनंती आहे त्यांना, जर त्यांच्याकडे 18 कोटी रुपये त्यांनी जर तो शेअर गोळा केला असेल तर राहिलेले 15 कोटी त्यांनी कुठं घातले हा खुलासा त्यांनी करावा. कारण का 3 कोटच रेकॉर्डला दिसतोय. जर 18 कोटी त्यांनी जर शेअर गोळा केला असेल मार्केट कमिटीचा तर राहिलेले 15 कोटी
त्यांच्या कर्जात जमा झाले का शेतकऱ्यांच्या नावाने काढलेल्या कर्जात जमा झाले का बँकेंना फसवलेल्या कर्जात जमा झाले का कुठं जमा झाले? घरकुलाचा ऍडव्हान्स, घराचा ऍडव्हान्स गरीबाचा घेतलेला ते गेले. होय मालक, गोरगरिबाचं घराचा ऍडव्हान्स घेतले ती माघार दिले का? किंवा जे स्वतः गृहनिर्माण सोसायटीचे दर्जाहीन मंत्री होते ते सांगतायत की घरकुलाच्या योजनेच्या बाबतीत मग ज्या घरकुलाच्या योजनेत तुम्ही ॲडव्हान्स म्हणून पैसे घेतले गेले त्या लोकांच्या खात्यात परत गेले का ते सांगतो की. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दे असे आहेत की ज्यावेळेस आपण एखाद्यावर बोट उगारतो त्यावेळेस 3 बोटं आपल्याकडे सुद्धा असतात. आम्ही पण काम करताना चुकलो असं, आम्हाला कुणी आरोप केल्याचा राग पण येत नाही, कारण का शेवटी ज्या झाडाला फळं असतात त्या झाडावरच लोक दगडं मारतात. त्याच्यामुळं आम्ही काम करतोय म्हणल्यानंतर लोक आमच्यावर लक्ष ठेवून आहेत, आमच्यावर अपेक्षा पण लोकांच्या वाढलेल्या आहेत. पण आम्ही पण काय गांधीवादी नाही. आम्ही एक दगड मारला तर अख्खा टिपर अंगावर टाकण्याची दगडाची आमची तयारी. त्याच्यामुळं पुढच्या माणसाने आरोप करताना 100% आता विचार करावा की आपण अगोदर आरोप करताना काय करतोय. मी नुसतंच तुम्हाला ह्याचे खुलासे करत नाही, मी तुम्हाला आम्ही केलेल्या विकास कामाच्या सुद्धा गोष्टी सांगतो. तर मध्ये त्यांनी काय म्हणलं की मी 17 कोटी रुपये जमा केले असताना ह्यांनी ते सगळं खर्च करून आता मार्केट कमिटी कर्ज काढायला निघाली. आज मी तुम्हाला माझा अपडेट देतोय. आज सध्या मार्केट कमिटीची आज ठेव आहे 9 कोटीच्या आसपास. बँक ऑफ इंडिया आजची स्टेज सांगतो मी तुम्हाला. बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, स्टेट बँक, DCC बँक याच्यामध्ये या ठेवी ठेवलेल्या आहेत. एकूण 9 कोटीच्या आसपास ठेव आहे आणि आपल्या आज हातावर शिल्लक आहे 46,63,000. म्हणजे आजची मी अपडेट तुम्हाला सांगतोय. मग जर शेष हा दरवर्षीचा अंतिम असतो. 19 म्हणजे मागच्या वर्षीचा शेष अंदाजे किती होता आपला? 7 कोटीच्या आसपास होता. त्याचं पुढचं विश्लेषण मी सांगतो तुम्हाला. ही आपली ठेव आहे आणि हातावरची शिल्लक आहे. पण आपण आत्ताच्याला हे जे तुम्हाला कामं दिसत आहेत सगळे जवळजवळ सुरू असलेले आणि झालेली कामं जी चालू आहेत, म्हणजे रस्त्याच्या असू द्या, ड्रेनेजच्या असू द्या, पाण्याची पाईपलाईनची व्यवस्था असू द्या, लाईटची व्यवस्था असू द्या, चाळणी यंत्राचं, हमाल भवन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण करतोय तो जवळजवळ आकडा आहे आपला 10,12,82,499 चालू असलेली कामं. आणि याच्यामध्ये आपण पेमेंट केलंय ह्याच्या पोटी, म्हणजे काही कामं पूर्ण झालेत, काही 90% काही आहेत. 7,34,97,890 रुपयाचं आपण पेमेंट केलेलं आहे. म्हणजे 8 कोटी शिल्लक आहेत आपले, ठेव आहे. आणि जवळजवळ 8 कोटीच्या आसपास आपण पेमेंट केलेलं आहे. आणि आपल्याला देय रक्कम आहे 1,82,00,000 ह्या कामाच्या पोटी. आणि तुम्हाला आज ह्या ठिकाणी ह्या कामाच्या सगळ्या ह्याच्यावरनं लक्षात येत असेल की ही कामं कोणत्या पद्धतीची चालू आहेत आणि सुरुवात कशी झाली, सुरुवात मार्केट कमिटीची काय होती आणि आत्ताच्या परिस्थिती काय, ही आपण स्वतः त्यावेळेस पण प्रत्यक्ष हजर होतात आणि ह्या 2 वर्षातल्या झालेल्या घडामोडीचे पण तुम्ही स्वतः साक्षीदार आहात. त्यामुळं कुणी आरोप करताना एखादा आंधळा माणूस सुद्धा मार्केट कमिटीत आल्यावर सांगेल की मागच्या 2 वर्षाखाली मार्केट कमिटीची परिस्थिती काय होती आणि आत्ता 2 वर्षानंतर काय, हे लांब राहू द्या. मी अजून तुम्हाला सांगतो की 3 कोटी रुपये आपण कर्मचाऱ्यांचा 6व्या वेतनाचा महागाई भत्ता ह्यात दिलेला आहे. हे मी तुम्हाला सांगितलं नाही. म्हणजे ते 8 कोटी आणि हे 3 कोटी. म्हणजे नुसता व्यापाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडला, आपण इथल्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा प्रश्न मार्गी लावला की जे सगळं इतक्या वर्ष पेंडिंग होतं सगळ्या गोष्टी. म्हणजे खर्च करत असताना, विकास कामं करत असताना आता असं होऊ शकत नाही की विकास कामं तर करायची आणि तुम्ही असं म्हणू शकत नाही की आपण पेमेंट तर द्यायचं आहे. असं तर कुठंच शक्य नाही. बरं, त्यांनी पण असं कधी काम केलं नाही. म्हणजे स्वतःच्या वेळेस त्यांनी टेंडर केले, आता त्यांना ती सवय असेल की एखादं न काम करता पेमेंट उचलायची, ही काय त्यांना माहिती असेल त्याची. म्हणजे काय काय लोकांना त्यात माहीर असतात आणि त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं की हे असंच सगळं तिथं चाललेलं असावं. तर माझी
जे कोण आरोप करते त्यांना विनंती आहे की आपण जरा रात्री का होईना कमीत कमी चक्कर मारा अंधारात, की जे तुम्हाला स्वतःच्या प्रशासकाच्या काळात जिथं उजेड नव्हता त्या ठिकाणी सुद्धा टाचणी पडेल असा उजेड त्या ठिकाणी दिसल. मी बऱ्याच जणांचा या ठिकाणी उल्लेख करणार नाही. मार्केट कमिटीच्या बाबतीतला काही धैर्यशील पाटलांनी पण तक्रारी केल्या त्या स्वतः, आणि त्यांची पण तक्रार होती त्या प्रशासकाच्या बाबतीत अगोदर. स्वतः सांकाळ बापू त्यावेळेस मार्केट कमिटीचे सदस्य म्हणून होते, त्यावेळेस त्यांनी केलं आणि स्वतः आम्ही त्यावेळेस टेकन दिलं. म्हणून तुम्हाला हे प्रशासकाचा जी काही भ्रष्टाचार जी तुम्ही काढला पूर्वीच्या लोकांचा, तो तुम्हाला त्या ठिकाणी वाटलं की आम्ही सगळ्या गोष्टी केल्या, पण तसं नाही. या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचे हातभार पण या ठिकाणी लागले होते आणि मुळात प्रशासक हा तुमच्या तक्रारीवरून आला ही मुळात गैरसमज काढून टाक. प्रशासकाची नेमणूकच मुळात मुदत संपल्यामुळे झाली मार्केट कमिटी. त्यामुळे कुणी तक्रारी केल्या म्हणून प्रशासक वगैरे आले नाहीत. तुम्हाला जर आता जर वाटत असेल तर ज्या काही 57च्या चौकशा अजूनही मार्केट कमिटीच्या चालू आहेत त्याच्यामध्ये स्वतः तुम्ही हायकोर्टात जावा आणि त्या तक्रारीचं तुम्ही पूर्णपणे पाठीमागं लागून त्याचं हे करून घ्या. तर उगाच तक्रारी करायच्या, खोटं बोलायचं आणि पाठपुरावा तर कुठल्याच गोष्टीचा करायचा नाही, त्या तडीच न्यायच्या नाहीत आणि स्वतःचं काहीतरी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. याच्यासाठी आज एवढा खुलासा करण्याची पाळी आणि जीव तोडून बोलायची पाळी आहे. वकिलाची फी अर्धी देते तो, त्याच्यामुळे पाठपुरावा शेवटपर्यंत होत नाही. खरं तर ह्या महामारीच्या काळात आपण लोकांना कुठल्या पद्धतीनं सामोरं जायला पाहिजे, काय करायला पाहिजे, पण जसे राजकीय मनोरुग्ण आहेत तसे काही राजकीय सामाजिक माहिती अधिकारातले बी काही खोटे लोक बारशीत आहेत. मला कुणाला ह्याच्यात दोष द्यायचा नाही, माहिती अवश्य मागावी, ज्याचा संबंध नाही. माझ्या घराची माहिती तुला मागून काय करायचं आहे? आता परवा पत्रकार परिषद दर आठवड्याला काहीतरी ती चालू आहे, गंमत जम्मत सगळी. म्हणले की ते मी बार्शीच्या जनतेला प्रश्न विचारतो की दारूवाल्याला मत द्यायची का पाणीवाल्याला मत द्यायचं. आता माझ्या लक्षात एक येईना की ह्यांना ह्या हातभट्टीची माहिती कशी. एकतर मुळात म्हणजे हातभट्टी विकणाऱ्याला तुम्ही मत द्यायची का पाणी देणाऱ्याला मत द्यायचं. मला अजूनही कळलं नाही की हे कुठल्या हातभट्टीच्या गुत्त्यावर कधी जात होते प्यायला. बरं, दर्जा असलेला माणूस एकदम इंग्लिशवरनं गावठीवर कसा काय आला. म्हणजे इतकी परिस्थिती ढासळली असेल तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपले पण संबंध असतात वाईन शॉपवाल्याशी, आपण उधारी लावून देऊ. चांगला काळ आल्यानंतर ते पण पितील परत इंग्लिश. पण विनाकारण उगं कुठंतरी हातभट्टीच्या गुत्त्यावर जाऊन कुणाचं तरी हे करण्यात काही मतलब नाही आणि आपला पण दर्जा स्वतः सांभाळावा. कुठले तरी 4 खोटे माहिती अधिकाऱ्याचे माणसं हाताशी धरून लोकांना विनाकारण त्रास देणं, असाच प्रकार त्या RSMमध्ये चालू झाला. महावीर कदमसारख्या एखाद्या व्यक्तीला त्याची वैयक्तिक बांधकामाची खोटी माहिती तक्रार देणे, स्वतःचं सगळं बेकायदेशीर असताना सगळ्या गोष्टी त्या लोकांना देताना. पण मुलाखतीमध्ये मात्र मी गृहनिर्माणचा अध्यक्ष आहे, मी इतके घरकुऱ्यांना मंजुरी आणली. अरे, ज्याचे स्वतःचे प्रकल्प अर्धवट आहेत, बेकायदेशीर आहेत, तिथले राहणारे लोक तक्रारी करत आहेत. संतनाथ गृहनिर्माण सोसायटीमध्ये कशा पद्धतीचा भ्रष्टाचार झाला हे आम्ही सांगण्याची काय गरज नाही, कारण का त्याच्यात तक्रारी तिथं दाखल आहे. तिथले जे बाधित लोक आहेत त्यांनी तक्रार दाखल केली, RSMमधल्या बाधित लोकांनी तक्रार दाखल केली. आज ती कुठंतरी त्या ताडसोन्ने रोडला एक मोहनच्या हडप्प्यासारखी एक इमारत दिसते, म्हणजे अर्धवट झालेलं सगळं काहीतरी, नुसत्या सळ्या उभ्यात, भिंती पडलेल्यात. ही जर अशी घरकुल योजना असेल आणि ह्याचे जर ही सहअध्यक्ष असतील तर महाराष्ट्राचा झालेला सहअध्यक्ष आणि त्याचा कार्यकाळ हा कशा पद्धतीनं कार्यरत झाला आणि किती पद्धतीनं वाईट पद्धतीनं काम केलं आणि परत मात्र हाकललं की परत म्हणायचं मी जानेवारी महिन्यातच राजीनामा दिला. म्हणजे डाग परवा फडणवीसांनी म्हणलं होतं की बूंद से गई वो हाऊस से नहीं आती, तर राजीनामाच दिला होता तर त्याच वेळेस लगे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की मी राजीनामा दिलेला आहे. पण आमचं धोरण असं आहे की आम्ही जे केलेले पाप आहेत ते कुठंतरी झाकण्यासाठी आम्हाला कुठल्या तरी सत्तेची गरज लागते. त्यामुळं आम्ही जशी सत्ता बदलल तसं आमचं धोरण आम्ही बदलतो. अशा पद्धतीचे काही लोक आहेत आणि
आता अशी परिस्थिती चालू आहे, माझी सत्ता आहे, मीच मोर्चे काढतोय, माझ्या लक्षातच ये नाही, माझ्या सत्तेच्या विरोधात मीच मोर्चा. मग तुला जर तेवढी जर हे असेल, फटाक दिवशी तुम्ही तुमच्या पदाचे राजीनामे द्या आणि मग तुम्ही तुमच्या शासनाच्या विरोधात वाढा की तुम्ही अशा पद्धतीने चुकीचं काम करा. पदावर बी तुम्ही त्या राहताय, सत्तेत पण तुम्हीच आहात, सत्तेच्या विरोधात बी तुम्हीच बोलतायत. म्हणजे नेमकं लोकांसमोर तुम्ही खोट्या पद्धतीनं वागणूक करून आत्ताच्या कोरोनाच्या काळात खरं तर मोर्चे काढणं किंवा ही काढणं संक्रमणाला तुम्ही वाढीव देताय. म्हणजे तुम्ही एका लोकांच्या जीवाशी खेळताय. ह्या गोष्टी टाळण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या पदाची ताकद वापरून लोककल्याणासाठी जर काही गोष्टी करता आल्या तर त्या अवश्य करा. परवाच्या पत्रकार परिषद म्हणले की बार्शी झोपडपट्टी मुक्त होण्याची माझी खंत झाली. अजूनही माझं चॅलेंज आहे, राजभाऊ आपले 110 कोटीचा बार्शी नगरपालिकेचा एक प्रकल्प आहे, 3 वेळेस टेंडर प्रसिद्ध झालं पण अजूनही त्याला कोणी प्रतिसाद दिला नाही. घरकुल योजनेचा मान्य हे घरकुल योजनेत जर श्रेष्ठ असतील तर त्यांनी ते टेंडर घ्यावं आणि बार्शीतली घरकुल योजना राबवावी. जसं राजाभाऊंनी आमदारकीच्या काळात पंचायत समितीच्या माध्यमातून असू द्या, झेडपीच्या माध्यमातून असू द्या, गावोगावी घरकुल योजना राबवल्या. पहिली वाल्मिकी योजना असेल बार्शी शहरातली की जी स्वतः राजाभाऊंनी जागा देऊन त्या ठिकाणी राऊतचाळीत ती योजना राबवली गेली. ही पहिली योजना आहे जे सत्यत्यात उभारली आहे. पण उगं मी हवेत 66,000 काळे साहेबांच्या आजच्या पेपरला मी बातमी वाचली की 66,000 घरकुलं मी मंजूर करून आली. आणि मंजूर कशाला करावी लागते, ऑलरेडी ती योजनाच आहे तशी, मंजूर करायची काय गरज आहे. पंतप्रधान आवास योजनेखाली कुणालाही घरकुल मिळू शकतं, त्यांनी फक्त हीच करायचं आहे, अर्ज करायचं. मंजूर करणं आणि एखादी योजना पूर्वतनास नेणं ह्याच्यामध्ये जो फरक आहे, उगाच कुणीतरी टिमकी वाजवणे की मी असं केलं आणि तसं केलं, असं काही नाही. योजना मंजूर करून आणणं सोपं असतं पण त्या पूर्णत्वास नेणं सोपं आहे. आज जर आम्हाला जर मार्केट कमिटीत तुम्ही आम्हाला सगळ्यांनी मिळून निवडून दिलं आणि आम्ही जर ह्या 2 वर्षात ही लोकांनी जर कामं समोर दिसली नसती तर त्याचा काय उपयोग आहे, तुम्हाला निवडून कशासाठी दिलं लोकांनी. म्हणून पहिल्या दिवशीपासून आम्ही एक ठरवलं, कुठलाही संचालक असू द्या, 2च मिनिट, कुठलाही संचालक असू द्या की विरोधातला असू द्या किंवा कुणी असू द्या, कुणीही या इथं चहाच्या मेंद्यात नाही, कुठल्याही भ्रष्टाचाराला कुणी थारा कधी देणार नाही. पण आता मात्र त्या 2 संचालक जे आहेत त्यांच्या विरोधात प्रशासकाच्या काळात, मिरगणींनी प्रशासकाच्या काळात जी टेंडर दिली गेली, एक वजन काट्याचं टेंडर वाणी म्हणून आहे, त्यांचेच नातेवाईक आहेत. दुसरं शेणचे पाडाचं जी सध्या टेंडर आहे ती मलाही माहिती नव्हतं, ते पण पोकळे म्हणून त्यांचे नातेवाईक आहेत. आणि ते स्वतः संचालक, मी जबाबदारीनं बोलतोय, ते स्वतः संचालक कुणाल घोलप हे चालवतात. ह्याची तक्रार मी DDRकडे केलेली आहे, त्याचे पुरावे मी या ठिकाणी सुद्धा आणलेले आहेत. त्यांनी स्वतःच्या सहीनं त्या टेंडरचे स्वतःचे पैसे भरलेले आहेत, त्याची पावती माझ्याकडे आहे, ती सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला आता पाऊस यायला लागल्यामुळे दाखवत नाही पण आज गेल्यावर दाखवतो. ह्या संचालकांवर डायरेक्ट ह्यांचा टेंडरमध्ये सभासद असल्यामुळे ह्यांचं संचालकपद रद्द करावं आणि संस्थेची बदनामी करणं हा सुद्धा डिस्क्वालिफिकेशनमध्ये येतं. ह्या दोन्ही संचालक आज संस्थेची बदनामी करत जर असतील तर त्यांच्याबाबतही योग्य कारवाई करावी असं मी चेअरमनला सुद्धा येणाऱ्या मीटिंगमध्ये सुचवणार आहे. त्यामुळं कुठल्याही कारणाने खोटे आरोप करताना ह्या सगळ्याचा काळजीपूर्वक विचार आता सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. आत्ताच्या सध्याला विकास कामं जी चालू आहेत ती मी लिस्ट आणली होती पण पावसाच्या ह्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत नाही, पण ती लिस्ट तुम्हाला मी सगळ्यांना देईल आतमध्ये की विकास कामं कोणची कोणची चालू आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की आपण ह्या सर्व गोष्टीचा निश्चितपणाने उलगडा करावा आणि सत्य लोकांसमोर जनतेसमोर आणावं आणि खोट्या लोकांना आपण किती पद्धतीनं लोकांसमोर मांडतोय याचाही आपण विचार करावा. आपण ही पत्रकार कारकून न होता एक सत्य शोधणारा पत्रकार व्हावा अशी या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करून आजचं माझी हा जाहीर खुलासा मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, सर्वांचं धन्यवाद.